अचलपूर विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम गल्ली लागली. प्रत्येक उमेदवार लागला प्रचाराला फिरायला. ताण भूक काहीच नाही ना हो. हा एवढा मोठा धष्टपुष्ट माणूस आमचे राहुल भाऊ कोळू, या माणसाची तब्येत बारीक झाली. राहुल भाऊ, मागच्या वेळेस तुमच्यासोबत ट्रॅक्टर निशाण घेऊन होतो 15 यावर्षी तुम्ही कॅटलीवर आहे. कसा काय योगाला कॅटलीचा सांगा जरा सर. आझाद समाज पार्टी तुम्हाला अधिकृत तिकीट बी भेटलाय. मी एक कार्यकर्ता म्हणून 2019 पासून माननीय चंद्रशेखर आझाद साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्यांचे जे अमरावतीतले पक्षाचे आणि भीम आर्मीचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी कामांच्या माध्यमातून माझा चांगला संपर्क होता. त्या सर्वांचा मेळ घालत विधानसभा 2024 साठी अचलपूर मतदारसंघाची तिकीट त्या माध्यमातून मी मिळवली. राहुल भाऊ, कसा आता निवडणूक जर म्हटलं तर कोणता ना कोणता मॅनिफेस्टो समोर ठेवा लागते. म्हणजे आता त्याला आपल्या इंग्रजी भाषेत सांगायचं काहीतरी लक्षणं बुवा की बुवा मी हे करील ते करील. 5 वर्षाआधी तुमच्यासोबतच सभा गाजवल्या राजू, तुम्हाला आता आपण ते दिवस आठवतात बी. तर या वर्षीची निवडणूक, नवीन वर्ष, नवीन निवडणुका, नवीन आव्हान, आणि कोणत्या आव्हानं समोर ठेवून राहुल भाऊ यावेळेस प्रचार करतात. प्रतिसाद तर जवान जवान पोटात भले तुझ्यासोबत दिसणार मला. तर आव्हानं काही नवीन नाही आहेत. सगळे जुनेच काम जे कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत तेच ते काम रखडून ठेवलेले आहेत. या आधीच्या सगळे जे लोक निवडून आले, जे लोक थोड्या मतानं पडले, पण त्यानं कधीच त्यानं आपला दिलेले आश्वासनं पूर्ण केले नाहीत. म्हणून शिक्षण, शेती, आरोग्य आणि रोजगार हे बेसिक प्रश्न अजूनही जसेचे तसे शिल्लक आहेत. उलट जास्त मोठ्या प्रमाणात आवासून उभे आहेत असं मला वाटते. आणि त्याच्यामुळे याच प्रश्नावर काम करायचं आणि याच प्रश्नाला घेऊन माझा जाहीरनामा आहे असं मला वाटतं. कसं आहे, निवडणुका जर म्हटलं तर हेवे दावे, आरोप प्रत्यारोप, जातीय समीकरण, धर्माय समीकरण हा नियम आहे. पण मागच्या वेळेस रयत संघटनेच्या ट्रॅक्टर या निशाणीवर लढणारा माणूस आज केटली म्हणजे कॅटली, चहाचीच कॅटली घेऊन निवडणूक तुम्ही लढत आहे. तर निवडणूक आता तुम्ही यावर्षी प्रचारात आलात, कोणत्या प्रकारचे नवीन अनुभव आले आणि कोणत्या प्रकारचा तुम्हाला स्थानिक स्तरावरचा जो आहे की पाठिंबा भेटून राहिला? 5 वर्ष उलटून गेल्यानंतर जो 5 वर्षाचा अनुभव असते, मॅच्युरिटी असते, ते वाढलेली आहे अर्थातच. आणि मतदारसंघातले 5 वर्षातले सगळे समीकरणही बदललेले आहेत. जातीचं समीकरण असू नये असं मानणारा मी माणूस आहे, पण जात वास्तव जे आहे ते नाकारूनही चालणार नाही. जातीचं जे वास्तव आहे ते शेवटी निवडणुकीत दिसतेच. पण तरीही काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कोणत्याही जातीचे लोक काम करणारा कार्यकर्ता म्हणूनच पाहतात आणि माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काम करणारा कार्यकर्ता म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आहे. त्याच्यामुळं जातपात माझ्या आडवी येणार नाही. आणि आझाद समाज पार्टीचा जो बेस आहे, आमचे जे माननीय अध्यक्ष आहेत ते प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या प्रश्नावर आवाज संसदेपासून तर रस्त्यावरच्या लढाईपर्यंत उचलत असतात. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक मला चांगला प्रतिसाद देतील आणि मला चांगल्या प्रमाणात मतं मारतील असं प्रचारातल्या प्रतिसादातून दिसून येईल. तर नेमकं काय झालं राहुल भाऊ? आता तुम्हालाच माहित आहे, मी गाव खेळात जाऊन उकीर काढतो, तिदंबा करणं आपल्याला तो किंवा 2-3 वर्ष झाले. तर मला असं कानावर येऊन राहिलं की राहुल कडू लय जण जे गणित आहेत की बिघडवणार, याच्यावर राहुल कडू म्हणजे राहुल भाऊ तुम्ही कोणता म्हणजे असं आहे बा चर्चा? तुम्हालाच माहित आहे, मी आहे ते तुम्हाला विचारून आलो. नाही, गणित बिघडवणार म्हणजे कोणताही उमेदवार उभा झाला की तो मत घेत असते आणि त्यानं घेतलेल्या मतानं कोणाचं गणित बिघडते का कोणाचं गणित सुधारते हे काही उभं राहणाऱ्यानं, काम करणाऱ्यानं चिंता करायची गरज नाही आणि मतदान करणाऱ्यानं याची चिंता करायची गरज नाही. आपल्याला यावेळेस कोणाचं गणित बिघडण्यासाठी किंवा कोणाला पाडायसाठी, कोणाला निवडून आणण्यासाठी उभं राहायचं नाही. हे पहिले 5 वर्षापासून ठरवून त्या पद्धतीनं काम करून आणि त्याच पद्धतीच्या पक्षाची तिकीट घेतली आणि स्वतः निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोणाचंही गणित बिघडण्यासाठी प्रयत्न सुरू नाही आहे. पण तुम्ही ज्या भाषेत प्रश्न विचारला, जे तुम्ही चर्चा ऐकून राहिले, तर जर मतदारानं माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं तर आपोआपच सगळ्याचे गणित बिघडून जातील. बापरे, बोलला तुम्ही माझ प्रश्न माझ उलटून टाकला. तर मला असं माहित झालं, येणाऱ्या 14 तारखेला गांधी पुलावर सन्मान्य खासदार आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर साहेब येऊन राहिले. सांगा जरा त्याच्याबद्दल, कशा प्रकारची व्यवस्था आणि कोणा ठिकाणी तुमचा कार्यक्रम आहे, काय काय व्यवस्था राहील? मुद्द्याचा प्रश्न तुम्ही शेवटी विचारला. हा प्रश्न सर्वात मुद्द्याचा होता.
आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष माननीय खासदार चंद्रशेखर आपल्या अचलपूरला गांधी पुलावर उद्या दिनांक 14 सायंकाळी 6 वाजता येत आहेत सभा घेण्यासाठी माझ्या प्रचारार्थ. आणि त्यासाठी पूर्ण मतदारसंघातून आणि मतदारसंघाच्या बाहेरूनही त्यांचे जे चाहते आहेत आणि माझे जे शुभचिंतक आहेत ते सर्वजण सभेला येणार आहेत. रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असं आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो. आणि सभेला जास्तीत जास्त लोकांनी येऊन माझ्या विजयाचा संकल्प निश्चित करावा अशी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो. तर हे होते आझाद समाज पार्टीचे अचलपूर 42 चे उमेदवार राहुल बळू. याची पूर्ण भूमिका मी मांडली. मागच्या वेळेस 2019च्या निवडणुकीतही ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते आणि त्यावेळेस मी याच्यासोबतही होतो. त्यावेळेस ते त्यांना प्रचार केला होता. कसं आहे भाऊ, लोक ते म्हणतील काबे म्हणे मागच्या वेळेस तू त्याच्यावर मी मान्यच करतो ना, सोबत होतो. पण आता गावरान नांडीचा चितंबा आपला असल्याच्यानं सध्या आपण कोणाचंच नाही, आपण फक्त 90 जाव. तर सकाळ म्हणते ते सन्मान्य खासदार साहेबाची गांधी पुलावर सभा होऊन राहिली, त्या सभेबद्दलही त्यानं जाहीर आव्हान या माध्यमातून केला आहे.